नमस्कार. तर आज आपण अगदी गावरान चवीची मस्त अशी झणझणीत, मसालेदार, अगदी मटणाला लाजवेल अशी फणसाची भाजी करणार आहोत. करायला अतिशय सोपी आहे. खायला तर भन्नाट चवीची आहे. थोडं जरी वेळ लागलं तरी कृती अतिशय सोपी आहे. चला तर मग लगेचच सुरू करूया. तर त्यासाठी इथं मी जवळपास 500 ग्रॅम फणस घेतलं. फणस स्वच्छ धुवून घ्यायचं. थोडं हाताला तेल लावून अशा प्रकारे फणसाला कट करायचं. आता आपल्याला भाजीसाठी एक वाटण करायचं आहे. वाटणामध्ये 2 ते 3 बारीक चिरलेला कांदा, खोबरं, जिरं, धने, थोडे शेंगदाणे, तेजपत्ता, पुन्हा काही खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता सोबतच. जिरं, सर्व छान तांबूस कलर होईपर्यंत भाजायचं आहे. थोडं कोथिंबीर घालूया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि अगदी बारीक असं वाटण करायचं. तर इथे असं मी छान बारीक वाटण करून घेतलं. लगेचच भाजीला करायला सुरुवात करूया. तर एका कढईमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण वाटी तेल घातलं आणि आपण जो कट केलेला फणस होता चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवला होता, त्याला आपल्याला तेलामध्ये अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. आता तेलामध्ये फणस तळणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही न तळता नुसतंच अशी भाजी केली तरी चालेल किंवा उकडून घेतलं तरी चालेल. तर अशा प्रकारे छान तांबूस कलर होईपर्यंत जवळपास 5 ते 6 मिनिटं आपल्याला फणस तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता फणस छान तळलेला आहे, छान कलर बदललेला आहे. लगेचच मी याला बाहेर काढून घेतलं. पुन्हा त्याच कढईमध्ये 1 ते दीड वाटी आपण तेल घालणार आहोत. तेल थोडं सांभाळून घाला, कारण आपण तळण्यासाठी पण तेलाचा वापर केला. जेव्हा पूर्णपणे भाजी तयार होईल, तेव्हा भरपूर प्रमाणात तेल वर येतो. लगेचच तेल गरम झालं, की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि जे वाटण तयार केलं होतं, ते वाटण घालूया. आता हे वाटण आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं छान दाणेदार होईपर्यंत, छान असे खमंग वास सुटेपर्यंत परतायचं आहे. तर अशा प्रकारे इथं आपला मसाला तयार आहे. लगेचच यामध्ये अर्धा चमच हळद घालूया. 1 मोठा चमच तिखट घातलेला आहे. सोबतच चवीनुसार मीठ घातलं. आता सर्व बेसिक मसाले घालून झाले. अगदी थोडं आपण यामध्ये पुन्हा पाणी घालणार आहोत. आता माझ्याकडे वाटणाचं पाणी आहे, त्यामुळे मी तोच पाणी वापर करणार आहे. जर तुमच्याकडे वाटणाचं पाणी नसेल, तर तुम्ही यामध्ये साधं पाणी सुद्धा घालू शकता. तर अशा प्रकारे पाणी घातल्यानंतर मसाला अगदी छान ढवळून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा मसाला जवळपास 2 ते 3 मिनिटासाठी अगदी छान तेल वर येईपर्यंत, वर तेल उठेपर्यंत जवळपास 1 ते 2 मिनिटासाठी शिजवून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी 1 ते 2 मिनिटं झालेली आहे. मसाला कितपत आपला शिजलेला आहे. मसाल्यावर अगदी मस्त असा तेल उठलेलं आहे आणि मसाल्याला अगदी मस्त असा खमंग वास सुटलेला आहे. लगेचच यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. आता टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा एकदा छान ढवळून घेऊया. अगदी 1 ते 2 मिनिटं टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आणि लगेचच यामध्ये आपण जो तळून ठेवलेला फणस आहे, तो यामध्ये आपल्याला घालायचा. तर अशा प्रकारे घातलेला फणस आणि मसाला छान ढवळून घेऊया. अगदी मसाला आणि फणस छान एकजीव करून घेऊया, जेणेकरून मसाला पूर्णपणे हा फणसामध्ये छान आतपर्यंत मुरेल. तर अशा प्रकारे इथं सर्व भाजी छान ढवळून घेतली. लगेचच पुन्हा कढई झाकून अगदी 2 ते 3 मिनिटासाठी भाजी शिजवून घेऊया. तर आता इथं 1 ते 2 मिनिटं झाली आहे. तुम्ही बघू शकता फणस अगदी हलका सॉफ्ट झालेला आहे आणि नंतर एकदा पुन्हा आपल्याला ही भाजी छान ढवळून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे. सर्व मसाले एकजीव करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला या भाजीला जवळपास 7 ते 8 मिनिटं शिजवायची आहे. तर आता तुम्ही इथं बघू शकता फणस अगदी छान असा थोडा शिजत आलेला आहे. पूर्णपणे आपली भाजी अजून तयार झालेली नाही आहे आणि ही भाजी शिजवत असताना मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. जो फणसाला पाणी सुटतो त्याच पाण्यामध्ये, त्याच मसाल्यामध्ये पूर्णपणे फणस मी शिजवून घेतला. तर अशा प्रकारे अर्धा ते पाऊण चमच गरम मसाला घातला. सोबतच बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि आपल्याला हा फणस पुन्हा जवळपास 5 ते 6 मिनिटासाठी शिजवायचा आहे. एकदा सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि नंतर यामध्ये आपल्याला अगदी आवश्यकतेनुसार किंवा तुम्हाला फणसाला कितपत रस्सा करायचा आहे त्यानुसार पाण्याचा वापर करा. आता इथं मी 1 ग्लास पाणी घातलं. मला अगदी हलकी रस्सेदार भाजी पाहिजे आहे. खूप जास्त सुकी नको किंवा खूप जास्त रस्सेदार नको. त्यामुळे मी पाण्याचा खूप कमी प्रमाणात वापर केला. आता ही भाजी आपण अगदी
5 ते 6 मिनिटासाठी पुन्हा शिजवून घेऊया. तर इथं 5 ते 6 मिनिटं झाले. तुम्ही बघू शकता अगदी आपला फणस पूर्णपणे तयार आहे आणि हलका इथं रस्सा पण तयार झालेला आहे. पूर्णपणे भाजी छान अशी सॉफ्ट शिजलेली आहे. तर अशी ही मस्त भन्नाट चवीची, झणझणीत गावरान चवीची फणसाची मसालेदार भाजी खायला तर अप्रतिम लागतो. अगदी चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.